दत्ता गेल्यावर विजूच्या घरासमोर लोक बसून राहिले. विजू सुखरूप परत येऊ दे म्हणून सगळे देवाच्या धावा करीत होते. असा प्रसंग कोणावरही येऊ नये आणि लांडग्याच्या लवकरात लवकर निकाल लागावा असे सगळ्यांना वाटत होते. जंगलातील दाट झुडपांमध्ये लांडगा बेशुद्ध पडलेल्या विजूसमोर उभा होता. आकाशातील ढगातून हलकीशी चंद्रकोर बाहेर आली. विजूच्या डोळ्यांची हालचाल होऊ लागली. त्याने डोळे उघडले. त्याच्या आसपास सगळा अंधार होता. आपण कुठे आहोत त्याला समजेना. त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण डोके जड झाले होते. सगळ्या शरीरात वेदना पसरल्या होत्या. मानेवरील रक्ताचे ओघळ सुकले होते. त्याला समोर हल्ला करण्याच्या पवित्र्यात असलेला लांडगा दिसला. अंधारातही त्याचे डोळे चमकत होते. विजूजवळ बचावाचे कोणतेही साधन नव्हते. अंगात उठण्याची शक्ती राहिली नव्हती. समोर पडलेला अगदी छोटासा दगड त्याने लांडग्याच्या दिशेने भिरकावला. दगडाने लांडग्याला काहीही झाले नाही. उलट तो जास्तच चवताळला. अनकुचीदार नख असलेला पंजाचा एकच वार त्याला संपवायला पुरेसा होता. त्याच्या डोक्यावर पंजा मारणार तोच हवेत गोळी झाडण्याचा आवाज आला. लांडगा जागेवर थबकला. दत्ता लांडग्याला घाबरवायला हवेत गोळ्या झाडीत होता. पोरं विजूला आवाज देत होती. त्याला वाचण्याची आशा वाटू लागली. त्याला तिथे सोडून लांडगा दबकत त्यांच्या दिशेने जाऊ लागला. हातात रायफल असलेल्या दत्ताला संपवले की मग तो विजूसकट सगळ्यांना संपवणार होता. दत्ता मुलांना आजूबाजूला होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवायला सांगत होता. लांडगा त्याच्या मार्गावरील एका झाडावर दबा धरून बसला. दत्ता आणि बाकीचे त्या झाडाखाली आले. संधी साधून लांडग्याने दत्तावर झेप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्याने तो गोंधळला. हातातील रायफल दूर उडाली. दोघांची झटापट चालू झाली. नरभक्षक लांडग्याची ताकद कितीतरी जास्त होती. दत्ताला हालचाल पण करता येत नव्हती. या हल्ल्याने पोरं घाबरली व दूर पडाली. नक्की काय करावे कोणाला समजेना. समोर जाऊन लांडग्याला हुसकवण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती. अनुभवी दत्ताच्या कमरेला धारदार चाकू अडकवला होता. तो हाताने काढून लांडग्याच्या मानेखाली घुसवला. लांडगा गडाबडा लोळू लागला. वेदनेने ओरडत झाडीत पडाला. झाडीतून विजू सरपटत बाहेर आला. पोरं त्याच्या दिशेने धावली. त्याला आधार देऊन उठवले. दत्ताने एवढ्या वेळात त्याची रायफल शोधून काढली. सगळे पुन्हा एकत्र जमले. साहेब, लांडगा मेला काय? एका पोराने विचारले. नाही, तो फक्त जखमी झालाय. त्याचं आपल्यावर लक्ष आहे, दत्ता आसपास पाहत म्हणाला. विजूला उपचाराची आवश्यकता होती. त्याला घेऊन सगळे गावच्या दिशेने जाऊ लागले. तोच झाडीतून गुरगुरण्याचा आवाज आला. दत्ताने त्या दिशेने रायफल रोखून धरली. जंगलातील घरात सगळा अंधार होता. बाहेर रातकिड्यांची किरकिर चालू होती. वेगाने फिरणाऱ्या पंख्यामुळे कोणालाही बाहेरचा आवाज ऐकू येत नव्हता. टेबलवर ठेवलेला फोन बराच वेळ वाजत होता. सोमनाथ खुर्चीवर बसला होता. त्याचे फोनच्या रिंगकडे लक्षच नव्हते. नजर एका जागेवर ठेवून तो शांत बसला होता. फोनच्या रिंगपेक्षा महादूच्या घोरण्याचा आवाज जास्त होता. रिंगचा आवाज ऐकून काळू उठला. एवढ्या अंधारात कशालाही न धडकता फोन जवळ गेला. कोण आहे एवढ्या रात्री? फोन कानाला लावत तो म्हणाला. हा कोण? सोमनाथ, गाडी बिघडलीये. दत्ता आणि सोमनाथ, महादू साहेबांना गाडी घेऊन पाठव. ठीक आहे, सांगतो त्यांना. त्याने महादूला उठवले. काय आहे? डोळे न उघडता महादू खेकसला.
त्याची नशा अजून उतरली नव्हती. साहेब, कोणी दत्ता आणि सोमनाथ इकडे येत आहेत. रस्त्यात त्यांची गाडी बिघडली म्हणून तुम्हाला गाडी घेऊन लगेच बोलवलं त्यांनी. एवढे सांगून काळू बेडवर आडवा झाला. आता महादूची नशा झटकन उतरली. डोळ्यातील झोप उडाली. जर ते दोघे अजून आलेच नाही तर सकाळी आले ते कोण होते? पंखा बंद करून त्याने मेणबत्ती पेटवली. साहेब, सोमनाथ साहेब, आवाज देत तो सोमनाथ बसलेल्या खुर्चीकडे जाऊ लागला. सोमनाथ तसाच बसला होता, एकदम शांत, कोणतीही हालचाल न करता. महादू जसा पुढे सरकत होता तसा मेणबत्तीचा प्रकाश खुर्चीभोवती पसरत होता. आता फक्त त्याचा चेहरा अंधारात होता. सोमनाथ साहेब, कपाळावर साचलेला घाम पुसत महादूने मेणबत्ती त्याच्या चेहऱ्याजवळ नेली. सोमनाथच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याचे डोळे मोठे झाले. दातावर दात आपटीत त्याने एक मोठी किंकाळी फोडली आणि धाडकन फरशीवर पडला. इकडे झुडपातून लांडग्याने डोके बाहेर काढले. मानेखाली चाकू तसाच रुतलेल्या अवस्थेत होता. वेदनेने मान झटकत तो बाहेर आला. मानेतून तांबड्या रक्ताची धार जमिनीवर पडत होती. तो एकसारखा गुरगुरत होता. दत्ता त्याच्यावर रायफल रोखून होता. त्याने लांडग्याच्या मस्तकावर नेम धरला. लांडग्याचे गुरगुरणे वाढतच होते. पोरं घाबरली. साहेब, लवकर गोळी घाला त्याला, पोरं दत्ताला सांगत होती. पण दत्ता तसाच नेम धरून उभा होता. लांडग्याची गुरगुरणे सगळ्या पोरांच्या जीवाच्या थरकाप उडवत होती. विजूची अवस्था सगळ्यात वाईट होती. दोघांनी दिलेल्या आधारावर तो कसा बसा उभा होता. साहेब, लांडगा पडून जायच्या आधी गोळी घाला त्याला, गण्या दत्ताला हलवत म्हणाला. अचानक दत्ताने रायफल फेकून दिली. मला म्हणतो एकटा ये, दत्ता डोक्यावर हात मारत म्हणाला. रागाने त्याचे शरीर थरथरत होते. कोण म्हणतंय साहेब? तो लांडगा मला म्हणतोय. दम असेल तर एकटा लढ. अरे, घाबरतो की काय मी? दत्ता आकाशाकडे पाहत म्हणाला. लांडगा कसा बोलेल साहेब? गण्या घाबरत म्हणाला. लांडगा हळूहळू पुढे सरकत होता. दत्ता रागाने हातावर हात आपटत होता. मध्येच आकाशाकडे बघत होता. हा येडा झाला की काय? स्वतः तर मरणारच, सोबत आम्हाला सुद्धा मारणार. पोरांची एकमेकात कुजबूज चालू होती. दत्ताचे तिकडे लक्ष नव्हते. सामोरून गुरगुरत येणाऱ्या लांडगाकडे तो एकटक बघत होता. लांडग्याने एक मोठी आरोळी ठोकली आणि दत्तावर झेप घेतली. दत्ताने त्याच्या दिशेने धाव घेतली. तोच एका पोराने त्याचा हात पकडला. त्याच्या हातात रायफल होती. सोड मला, दत्ता त्याच्याकडे न पाहत म्हणाला. साहेब, येडेपणा करू नका, गोळी घाला त्याला. त्याच्याकडे रायफल देत तो मुलगा म्हणाला. सोड म्हणतो ना. असे म्हणत दत्ताने मान फिरवून त्याच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा पाहून तो मुलगा खाली कोसळला. पाय घासत मागे सरकू लागला. दत्ताचा चेहरा पाहून तो मुलगा विलक्षण घाबरला. आकाशातील चंद्राची कोर ढगाळ गेली तसा सगळीकडे काळोख पसरला. लांडगा बनलेला रघु मानवी रूपात आला. त्याची ताकद कमी झाली. दत्तासमोर आपला निभाव लागणार नाही हे समजताच तो अंधारात लपून बसला. आता काय करायचे साहेब? गण्या पुढे येत म्हणाला. आजची रात्र त्याची शेवटची रात्र आहे. तुम्ही विजयला घेऊन गावात जा. मी लांडग्याचा निकाल लावून येतो. अंधारात डोळे फाडून बघत दत्ता म्हणाला. तशी पोरं
जखमी विजयला घेऊन गावाकडे फिरली. घाबरलेल्या मुलाला दत्ता ओठावर बोट ठेवून शांत बसायला सांगितले. त्या मुलाने होकारार्थी मान हलवली. घाबरलेल्या मुलांच्या मनात एकच प्रश्न असतो, दत्ता नक्की आहे तरी कोण? इकडे लांडग्याच्या शोधात निघालेल्या दत्ताच्या मनातही हाच प्रश्न असतो, मी नक्की आहे तरी कोण? जंगलातील घरात बेशुद्ध पडलेल्या महादूच्या तोंडावर सोमनाथने पाणी शिंपडले. तसा महादू शुद्धीवर आला. रघु अजूनही झोपलेला होता. सोमनाथला पाहताच तो मागे सरकला. कोण आहात तुम्ही? महादू, मी सोमनाथ. काय झालं तुला अचानक? काही नाही, काही नाही. विजलेली मेणबत्ती पेटवत महादू म्हणाला. त्या प्रकाशात सोमनाथचा चेहरा सामान्य दिसत होता. मगाशी काय एवढा भयंकर दिसला? विचार करत तो उठला. झोपा साहेब. आपल्या बेडकडे जात महादू म्हणाला. मेणबत्ती विझवून तो बेडवर आडवा पडला. महादूकडे बघत सोमनाथ शांतपणे खुर्चीवर बसला. त्याची नजर पुन्हा एका जागेवर स्थिर झाली. कोण आहेस तू? हे महादूचे शब्द त्याच्या डोक्यात फिरत असतात. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. धोंडीबा नावाचा एक मेंढपाळ होता. 100 मेंढ्याचा मालक असणारा धोंडीबा साधा सरळ माणूस होता. डोक्यावर लाल रंगाचे मुंडास, खांद्यावर काळी चादर, पायात धोतर, अंगात तसा सदरा हा त्याचा नेहमीचा पोशाख होता. कपाळावर नेहमी भंडारा लावलेला असायचा. इतर मेंढपाळाप्रमाणे त्यालाही जाडजूड मिशा होत्या. हातात काठी घेऊन मेंढ्या हाकत दिवसभर तो रानवनी भटकायचा. खंडोबावर त्याची विशेष श्रद्धा होती. त्यावेळी सर्वत्र हिरवगार जंगल होतं. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन होता. एका ठिकाणाचं गवत संपलं की मेंढपाळ आपला कुटुंब दुसऱ्या ठिकाणी हलवायचे. अशाच जागा बदलत पावसाळा सुरू व्हायच्या आत ते आपल्या गावी पोहोचायचे. मेंढ्याची देखभाल करणे सोपे काम नव्हते. कळपावर लांडग्याचा कधी हल्ला होईल हे सांगता येत नव्हते. रात्रीच्या वेळी जास्त धोका असायचा. कधी कधी मेंढपाळ सुद्धा लांडग्याच्या हल्ल्यात सापडायचे. एवढं कष्ट करून पाळलेल्या मेंढ्या लांडगे पळवायचे. या क्रूर लांडग्याचे सगळ्यांनाच भय वाटायचे. धोंडीबा मात्र लांडग्यांना घाबरत नव्हता. मेंढ्या बायकोकडे सोपवून तो रात्र बाहेर असायचा. त्याच्या कळपावर कधीही लांडग्यांनी हल्ला केला नाही. त्याला देवबा आणि शिवबा नावाची 2 मुलं होती. दोघेही बापासोबत रानोमाळ भटकायचे. लहान वयात त्यांनी बराच अनुभव घेतला होता. दोघे व्यवस्थित मेंढ्या हाकायला शिकले होते. त्यांना मेंढ्यामागे फिरायला मजा वाटायची. रोज नवीन ठिकाण बघायला मिळायचे. तिथल्या माणसाशी ओळख व्हायची. औषधी वनस्पती, रानात उगवणारी भाजी, विषारी कंदमुळे सर्वांची त्यांना माहिती झाली होती. लांडगा सोडून त्यांना दुसरी कोणतीही भीती वाटत नव्हती. लांडगा कसा दिसतो ते दोघांना माहीत नव्हते. तो माणसं आणि मेंढ्या खातो एवढं मात्र माहीत होतं. त्याचे नाव जरी ऐकलं तरी दोघांना घाम फुटायचा. मेंढ्या चारून झाल्या की रात्री एखाद्या अनोळखी प्रदेशात त्यांच्या मुक्काम असायच्या. मेंढ्या जाळी सोडल्या की सगळे निवांत बसायचे. तिथेच उघड्यावर त्यांची आई 3 दगडाची चूल पेटवायची. जेवण झाल्यावर धोंडीबा दोघांना गोष्टी सांगायच्या. बऱ्याचदा गोष्टीत लांडग्याचा उल्लेख यायचा. लांडगा कसा मेंढ्या पळवतो, आपण कसे सावध राहिले पाहिजे हे तो दोघांना शिकवायचा. गोष्टी ऐकतच दोघे झोपी जायचे.
मध्यरात्री जाग यायची तेव्हा धोंडीबा जागेवर नसायच्या. आपल्या बापाचे दोघांना नवल वाटायचे. रोज रात्री हा कुठे जातो आणि अचानक कुठूनही कसा उगवतो. इतर मेंढपाळांच्या कळपावर हल्ला करणारे लांडगे आपल्या मेंढ्यावर का हल्ला करत नाही याचे त्यांना विशेष नवल वाटायचे. धोंडीबाला रोज इतर गावातील मेंढपाळ लोक भेटायला यायची. लांडग्यांनी कसा आपला कळप उद्ध्वस्त केला हे रडत रडत सांगायची. दयाळू स्वभावाच्या धोंडीबा त्यांना आपल्याकडील 4-2 मेंढ्या द्यायच्या. देवबा आणि शिवबाला मात्र आपल्या मेंढ्या दुसऱ्यांना दिलेल्या अजिबात आवडत नसायच्या. रोज चालणारा उंचावलीचा खेळ पावसाळा जवळ आल्याची जाणीव करून देत होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व मेंढपाळांना आपल्या गावी परतायचे होते. आपल्या घरी जायची सर्वांनाच ओढ लागली होती. दिवस जात होते. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला होता. घरी परतायचा प्रवास लांबचा होता. कित्येक दरीखोरी पार करत जायचे होते. अशातच त्यांच्या आईच्या माहेरचा एक माणूस सकाळीच उगवला. तिचे वडील म्हणजे दोघांचे आजोबा खूप आजारी होते. तिला लगेच माहेरी निघणे आवश्यक होते. धोंडीबाला सुद्धा तिच्यासोबत जावे लागणार होते. पोरांनो, तुम्ही मेंढ्या घेऊन लगेच गावाकडे निघा. आम्ही मागून येतोच बघा. मेंढ्या कळपाबाहेर काढत धोंडीबा म्हणाला. पराबा, आम्हाला तर घराकडचा रस्ता माहीत नाही. वयाने मोठा असलेला देवबा म्हणाला. तर लहान शिवबा दोघांसोबत येण्याचा हट्ट करू लागला. त्याची काळजी तुम्ही करू नका मोत्या, असं म्हणत त्याने आपल्या कुत्र्याला आवाज दिला. तसा कळपातून काळ्या रंगाचा कुत्रा धावत आला. धोंडीबा त्याच्या कानात काहीतरी पुटपुटला. मोत्याच, तुम्हाला घरचा रस्ता दावील. तुम्ही दोघं आता लहान नाही. मेंढ्या हाकायच्या बराच अनुभव तुम्हाला आलाय. फक्त थोडं सावध राहा. रात्रीचा प्रवास करायचा नाही. काही धोका जाणवला तर हा भंडारा हवेत उधळायचा. मी जिथं असल तिथून तुमच्या समोर येईल. देवबाकडे भंडारा देत धोंडीबा म्हणाला. सर्व सामान गाढवावर लादले. आई दोघांना पुन्हा पुन्हा जवळ घेत होती. जायची वेळ जवळ आली. दोघांना असे एकटे पाठवणे धोंडीबाच्या जीवावर आले होते. पण दुसरा काही मार्ग नव्हता. दोघांवर नीट लक्ष ठेव. अजून लहान आहे ती. जा आता. धोंडीबा मोत्याच्या कानात पुटपुटला. तसा तो पुढे चालू लागला. त्याच्या मागे बाकीच्या मेंढ्या निघाल्या. आईबापाला हात दाखवत दोघे कळपामागे निघाले. मागे पाणावलेल्या डोळ्यांनी धोंडीबा बायकोसोबत सासरी निघाला. त्या लहान पोरांना कसलाच उत्साह नव्हता. आईबापाशिवाय त्यांना करमत नव्हते. मेंढ्या हाकायची गरज नव्हती. कळपाबाहेर गेलेल्या मेंढ्यांवर मोत्या भुंकत होता. त्याच्या मागे सर्व मेंढ्या शिस्तीत चालल्या होत्या. सामानाचे ओझे लादलेले गाढव सर्वात मागे होते. उंचावलीचा खेळ चालूच होता. मध्येच आभाळ थोडं भरलेलं दिसायचं. गाव किती लांब आहे दोघांनाही ठाऊक नव्हतं. मोत्या जमीन हुंगत मार्ग काढीत होता. दुपारी सोबत आणलेली भाकरी खाऊन ते पुढचा मार्ग चालू लागले. दिवस मावळायची वेळ झाली. एका सपाट जागेवर मोत्या थांबला. गाढवावर लादलेली जाळी त्याने उतरवली. तिला व्यवस्थित ठोकून मेंढ्या आत सोडल्या. अनोळखी प्रदेशात दोघांना भीती वाटत होती. शिल्लक राहिलेली भाकरी संपवून दोघांनी जमिनीवर अंग टेकले. दिवसभर केलेल्या पायपिटीमुळे दोघांना लगेच झोप लागली.
ओझे वाहून थकलेली गाढव मान जमिनीवर टेकवून बसली. सकाळी जाग आली ती मोत्याच्या भुंकण्याने. निघायची वेळ झाली होती. मेंढ्या सोडून त्यांनी जाळी गाढवावर लादली. सर्व आवरल्यावर मोत्या पुढे चालू लागला. वाटेत छोटी मोठी गाव लागत होती. झाडांची फळं खाऊन दोघे भूक भागवत होते. काही मिळाले नाही तर मेंढ्यांचे दूध होतेच. आई वडिलांचा निरोप घेतला त्याला 2 दिवस झाले. गाव अजून येत नव्हते. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. मध्ये जोराच्या वारा सुटायच्या. मेंढ्या घाबरायच्या तर गाढव उधळायचे. त्यांना आवरता आवरता दोघांची दमछाक व्हायची. काळ्या ढगातून जेव्हा वीज चमकत जायची तेव्हा दोघांच्या काळजात धस्स व्हायचे. पाऊस पडला तर जायचे कुठे? त्या दिवशी तर सकाळपासूनच वारं सुटलं होतं. छोटे छोटे पावसाचे थेंब अंगावर पडत होते. सूर्य केव्हाच्या ढगाआड गेला होता. विजेची एक मोठी रेष काळे आकाश चिरत वर गेली. पाठोपाठ ढगांच्या कांठाड्या बसवणारा आवाज घुमला. दोघे कावरे बावरे होऊन आकाशाकडे बघत राहिले. कुठं चालला र गड्यांनो? मागून एक घोगरा आवाज आला. दोघांनी मागे वळून पाहिले तर अतिशय काळाकुट्ट माणूस उभा होता. दाढी मिशांनी त्याचा अर्धा चेहरा झाकलेला होता. ओठ तर दिसतच नव्हते. डोळे एका जागी स्थिर नव्हते. त्याच्या पायात पांढरी विजार आणि अंगात फाटका सदरा. मानेवर हातावर लहान लहान केस होते. त्याला पाहताच लहान देवबा शिवबाच्या मागे लपला. कुठं नाही, घराकडे चाललो. आपली काठी घट्ट पकडत देवबा म्हणाला, कुठशी खाय गाव? पाऊस पडायला लागल्यावर काय करणार? कुठशिक थांबणार? कमरेत वाकत तो माणूस म्हणाला, पडायला लागल्यावर बघू. काठीवर हनवटी टेकवी देवबा म्हणाला, असं करा, माझं गाव दिवस मावळस्तोवर येईल. रातीच्या तिथंच मुक्काम करा. मेंढ्यांना चांगला निवारा आहे तिथं. सकाळ झाली की तुमच्या घराकडे निघा. लहान शिवबाचे गाल उडत तो माणूस म्हणाला. देवबाने होकारार्थी मान हलवली. आज पाऊस नक्कीच पडणार होता. त्या माणसाच्या गावात मेंढ्या आणि गाढवाची राहायची सोय होणार होती. पावसात भिजण्यापेक्षा त्या गावात मुक्काम करण्याची योजना त्याला आवडली. चला मग, उशीर नको, पाय उचला. मेंढ्यांच्या कळपाकडे पाहत तो माणूस म्हणाला. सर्वात पुढे चाललेला मोत्या अचानक थांबला. त्याने कान टवकारले. त्याचबरोबर सर्व मेंढ्या थांबल्या. मोत्याने मागे वळून पाहिले. त्या माणसाकडे पाहत तो गुरगुरू लागला. नखाने माती उकरीत तो त्याच्याकडे धावला. त्याचे हे रूप पाहून देवबा आणि शिवबाही घाबरले. त्या कुत्र्याला आवरा रे, मला भीती वाटते त्याची. दोघांना पुढे ढकलीत तो म्हणाला. तोपर्यंत तर मोत्याने त्याच्यावर झेप घेतली होती. त्याचे कपडे आपल्या नखांनी फाडले होते. वळकीच्या माणसांना काय करीत नाही बघा. मोत्याला मागे उडीत देवबा म्हणाला. पण तो अजूनही गुरगुरत होता. त्या माणसाच्या अंगावर धावून जात होता. देवबाने उगारलेल्या काठीला घाबरून तो दूर पळाला. शेवटी तो मेंढ्यांच्या पुढे चालू लागला. पण ते काळं जनावर सारखं मागे वळून पाहत होते. पावसाचे थेंब अंगावर झेलत तिघे कळपामागे चालत होते. गोड गोड बोलून त्या माणसाने दोघांची सगळी माहिती काढली. गोड बोलणाऱ्या त्या माणसाच्या मनात वेगळेच काही चालू होते. मोत्यासारखा मागे वळून त्याच्यावर गुरगुरत होता. दिवस वर सरकत होता. पावसाचा वेग वाढला होता. हळूहळू सगळीकडे अंधार पसरू लागला.
काळोख पडायला सुरुवात होताच मोत्या थांबला. तो तिथेच घुटमळू लागला. तो थांबल्यामुळे बकऱ्या जागेवर उभ्या राहिल्या. ओझे वाहून थकलेलं गाढव खाली बसलं. त्या झाडाच्या पल्ल्यात गाव हाय, थोडं चालावं लागल. पानं झडालेल्या एका झाडाकडे बोट दाखवत तो माणूस म्हणाला. देवबाने मोत्याच्या गळ्यात पठ्ठा बांधला. पट्ट्याला साखळी बांधून आपल्यासोबत ओढू लागला. मोत्या पुढे जात नव्हता. भुंकून भुंकून त्याच्या घसा कोरडा पडला. त्याला धाप लागली. त्या माणसासोबत जायची त्याची तयारी नव्हती. देवबा त्याला आपल्या मागे खेचत होता. शिवबा मेंढ्या हाकत होता. शेवटी ते झाड आलं. त्या झाडाखाली एक उतार होता. त्या उताराखाली भरपूर झाडं होती. झाडीत लहान लहान गवताच्या झोपड्या दिसत होत्या. उतारावरून मेंढ्या जोरात खाली गेल्या. आपल्या नैसर्गिक सवयीप्रमाणे ओरडत गावात शिरल्या. गवताच्या घरात दिवे चमकत होते. मेंढ्यांच्या अंगाला एक प्रकारचा वास येतो. त्या वासाने गावातील लोक बाहेर आली. ती लोक बघताच दोघे विलक्षण घाबरले. सर्वांच्या शरीरावर काळे केस होते. चेहरा दाढी आणि मिशांनी झाकून गेला होता. ते मेंढ्यांच्या कळपाकडे हपापलेल्या नजरेने बघत होते. इथे येऊन आपण चुकी तर केली नाही, असा विचार देवबाच्या मनात डोकावला. मोत्या प्रचंड थकला होता. घाबरून त्याने आपली शेपटी पोटात लपवली होती. एका लहान गोठ्यात सर्व मेंढ्या सोडल्या. गोठ्यात मेंढ्या दाटीवाटीने उभ्या राहिल्या. देवबाने मोत्या आणि गाढव पावसात भिजणार नाही या हिशोबाने बाहेर बांधले. आपली जनावरं पावसात भिजणार नाही याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. गावातील ती विचित्र लोक गोट्याभोवती घुटमळत होती. मेंढ्या त्यांना घाबरून ओरडत होत्या, तर गाढव बिथरले होते. थकलेल्या देवबाने आराम करण्यासाठी बाहेर चादर टाकली. अरे पोरांनो, हिथं नका झोपू, चला माझ्या घरात, तो माणूस ओरडला. मेंढ्यांची राखण कोण करणार मग? काय होत नाही तुमच्या मेंढ्यांना, बाहेर भिजून जाताल. दोघांना आपल्या घराकडे नेत तो माणूस म्हणाला. गोठ्याभोवती घुटमरणाऱ्या माणसांना त्याने हुसकावले. एका झोपडीत त्याने दोघांना आराम करायला सांगितले. दिवसभर केलेल्या पायपिटीमुळे दोघे थकले होते. शिवबा आत जाताच चादर टाकून झोपी गेला. देवबा त्याच्या शेजारी आडवा झाला. झोपडीच्या छपरातून पावसाचे पाणी गळत होते. दिव्याचा प्रकाश कमी होत चालला होता. देवबाचा डोळा लागला. मध्यरात्रीची वेळ. कोसळणारा पाऊस शांत झाला. वातावरणात थोडी गरमी जाणवू लागली. गाढ झोपेत असलेल्या देवबाला जाग आली. बाहेर मेंढ्या जीवाच्या आकांताने ओरडत होत्या, तर मोत्या भेसूर आवाजात रडत होता. गाढव एकसारखे ओरडत होते. काय झाले बघायला देवबा उठला. शिवबा झोपेतून जागा झाला, पण दोघांना बाहेर जाता येईना. दरवाजा बाहेरून बंद केला होता. जनावरे का ओरडतात हे कळायला मार्ग नव्हता. दरवाजा एवढाही मजबूत नव्हता. 1-2 धक्क्यातच देवबाने तो तोडला. आभाळ मोकळे झाले होते, तर चंद्र एका ढगाळ लपला होता. गोठ्याबाहेर मशाली पेटवल्या होत्या. गावातील सगळी लोक तिथं जमली होती. मशालीच्या प्रकाशात सर्वांचे चेहरे रक्ताने माखलेले दिसत होते. त्यांनी कित्येक मेंढ्या मारल्या होत्या. एखाद्या जंगली जनावराप्रमाणे ते बकऱ्या फाडून खात होते. मेंढीच्या पोटातील आतडीसाठी 2 जण आपापसात भांडत होते. सगळीकडे रक्तामासाचा चिखल
झाला होता. मांस खाऊन पोट भरलेली लोक मोठ्याने हसत होती. ही लोक सामान्य नव्हती. हसताना त्यांच्या तोंडातून 2 सुळ्यासारखे दात दिसत होते. त्यांच्या हातांची नखं लांब आणि टोकदार होती. मग एक अघटित घडलं. सगळी माणसं एका सुरात रडू लागली. त्यांचे रडणं कोल्या कुत्र्याप्रमाणे होते. हे दृश्य पाहून लहान शिवबा रडू लागला. तर देवबाही काही वेळ सुन्न झाला. काय करावे त्यांना समजेना. एवढ्या लोकांसमोर दोघांच्या निभाव लागणे शक्य नव्हते. तेवढ्यात दुपारी भेटलेल्या माणसाचे दोघांकडे लक्ष गेले. बकरीचे मुंडके तोंडात धरून तो दोघांजवळ आला. ते मुंडके त्याच्याकडे फेकले. खाऊन घ्या, आता आज बकऱ्या संपवल्या की तुमच्याच नंबर हाय. फिदी फिदी हसत तो म्हणाला. शिवबाच्या आवडत्या मेंढीचे ते मुंडके होते. कोण हाय तुम्ही? देवबाच्या आवाजात दम नव्हता, तर विलक्षण भीती होती. कोल्हा म्हणतात आम्हाला. आपले लांब नख देवबाच्या गळ्याला लावत तो माणूस म्हणाला. शिवबा त्याच्या मागे लपला होता. लईच कवडं मांस हाय र तुझं. शिवबाला उडत तो माणूस म्हणाला. त्याला खांद्यावर टाकून गोठ्याकडे निघाला. घाबरलेला शिवबा हातपाय झाडू लागला. काय करता, सोडा त्याला. देवबा त्याला थांबवत म्हणाला, पण त्या माणसाने त्याला सहज ढकलून दिले. गोठ्याजवळ सगळी माणसे बकरीचे मांस ओरबडत होती. लहान शिवबाला पाहताच सगळ्यांचे डोळे चमकले. बकऱ्या सोडून ते शिवबाकडे धावले. मोत्या जोरात भुंकायला लागला. तो गळ्यातील साखळी तोडायचा प्रयत्न करत होता, तर गाढवही आपल्या दोरीला हिसके मारत होते. थांबा, समद्यांना मिळणार. घाई नको, सुरुवात म्या करणार. शिवबाला खाली ठेवत तो म्हणाला. सगळ्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती. ते एखाद्या जंगली जनावराप्रमाणे गुरगुरत होते. देवबा आपल्या लहान भावाला वाचवायला धावला. एकाने त्याला बाजूला ढकलून दिले. तो थेट भुंकणाऱ्या मोत्याजवळ पडला. मोत्याच्या गळ्याला बांधलेली साखळी त्याने सोडली. तसा तो चवताळलेला कुत्रा त्या माणसांवर तुटून पडला. त्यांच्यात गोंधळ माजला. त्यांना कुत्र्याची भीती वाटत होती, कारण सगळे त्याला घाबरून लांब पडत होते. शिवबा त्याच्या तावडीतून मोकळा झाला. धावत तो आपल्या भावाजवळ गेला. दोघांनी मिळून मेंढ्या काढल्या. तेवढ्यात कल्पनाही करता येणार नाही अशी घटना घडली. त्या माणसांनी कोल्ह्याचे रूप घेतलं. माणसं गायब होऊन सगळीकडे कोल्हीच दिसू लागली. शिवबाच्या आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. असे दृश्य त्याने कधीच पाहिले नव्हते. मोत्या सगळ्यांवर गुरगुरत होता. त्या मुक्या जनावरांनी त्यांना अगोदरच ओळखले होते. तो पुढे आलेल्या कोल्ह्यांच्या अंगावर धावत होता. कोल्ह्यांची संख्या जास्त होती. मोत्याच्या त्यांच्यासमोर टिकावून लागणे शक्य नव्हते. सर्व कोल्ह्यांनी एकदम त्याच्यावर हल्ला केला. प्रचंड किंकाळ्या गुरगुरण्याच्या आवाजांनी तो परिसर भरून गेला. एवढ्या कोल्ह्यांशी मोत्या एकटा झुंजत होता. 1-2 कोल्ही त्याने आडवी पाडली होती, पण चारही बाजूने होणाऱ्या हालचालींमुळे तो हतबल झाला. कोल्ह्यांनी त्याला रक्तबंबाळ केले. त्याचे शरीर ओरबडले. एवढा वेळ दोरीला हिसके मारणारे गाढव मोकळे झाले. लाथा झाडीत ते कोल्ह्याकडे धावले. त्याच्या लाथा खाऊनच 15-20 कोल्ही निश्चित पडली, तर बाकीची अंधारात लपून बसली. काही वेळातच गावात शांतता पसरली. इथे थांबणे धोक्याचे आहे हे ओळखून देवबाने बकऱ्या गावाबाहेर काढल्या. बकऱ्या शिस्तीत त्याच्या मागे जाऊ लागल्या.
शेपटी हलवत मोत्या आणि गाढव मागे निघाले. रात्रीच्या बकऱ्या हाकणे म्हणजे महा अवघड काम होते. बकऱ्यांची संख्या कमी झाली होती. त्या गावापासून दूर आल्यावर एक नदी आडवी आली. पावसामुळे तिला पूर आले होते. देवबाने राहिलेली रात्र तिथेच काढायची असे ठरवले. पण धोका अजून संपला नव्हता. आजची रात्र धोक्याची होती. त्याला एका वेगळ्या संकटाची चाहूल लागली. दूर डोंगरावरून लांडग्याचा आवाज येत होता. लांडग्याचे घाणेंद्रिय फार तीक्ष्ण असते. दूर अंतरावरून ते आपली शिकार ओळखतात. रक्तबंबाळ झालेल्या मोत्याचा वास त्यांना लागला होता. त्याच्या शरीरावर झालेल्या जखमीतून रक्त टपकत होतं. ताज्या रक्ताचा वास हिंस्र श्वापदांना आकर्षित करतो. बकऱ्या म्हणजे त्यांचे अतिशय आवडतं खाद्य. आसपास असणारे लांडगे त्या वासाने गुरगुरत होते. तो आवाज वाढत गेला. किती लांडगे असतील याची कल्पना करता येत नव्हती. आवाज चारही बाजूने येऊ लागला. बकऱ्या घाबरून एकमेकांना चिकटल्या, तर मोत्याने घाबरून आपली शेपटी पोटात लपवली. अशा प्रसंगी काय करावे याचा अनुभव दोघांकडे नव्हता. आवाज वाढत चालला होता. त्या भागातील सर्व लांडगे वेगाने त्याच्याकडे येत होते. कोल्ह्यांशी टक्कर देणारा मोत्या या आवाजाने घाबरला होता. त्याचे लक्ष देवबाच्या कमरेत खोचलेल्या भंडाऱ्याच्या पुडीकडे होते. तो त्याच्या पायाजवळ घुटमळत राहिला. पण देवबा वडिलांचे शब्द विसरला. त्याला भंडाऱ्याची आठवण राहिली नाही. मुक्या जनावराची भाषा त्याला समजत नव्हती. पायाभोवती घुटमळत असलेल्या मोत्याच्या पाठीवर त्याने हात फिरवला. तो सर्व जनावरापुढे उभा राहिला. हातातील काठी मुठीत घट्ट आवळली. समोरच्या झाडीत असंख्य डोळे चमकले. तसा तो सावध झाला. श्वासांचा वेग वाढला. हातात पकडलेली काठी निसटली. शिवबाची अवस्था त्याच्यापेक्षा वाईट होती. मेंढ्याच्या कळपात तो अंग चोरून बसला होता. आपण यांच्यासमोर टिकू शकणार नाही हे त्याला माहीत होते. झाडीतून काड्याकुट्ट केसांचे लांडगे बाहेर आले. धिप्पाड शरीराचे ते क्रूर लांडगे एकसारखे गुरगुरत होते. त्यांच्या तोंडात लोंबणाऱ्या जिभेतून लाळ टपकत होती. सावकाश पावले टाकत लांडगे त्याच्याजवळ येऊ लागले. अजून त्यांनी हल्ला केला नव्हता. ठराविक अंतरावर उभे राहून सगळे गुरगुरत होते. यातील एकच लांडगा सर्वांना संपवण्यासाठी पुरेसा होता. रक्ताची भूक त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. ते कुणाच्या तरी नियंत्रणाखाली असल्यासारखे वाटत होते. देवबाला पळून जायची संधी होती, पण तो विचार अजून तरी त्याच्या डोक्यात आला नव्हता. थकलेली जनावरे जास्त वेळ पडू शकत नव्हती. झाडीत अजून हालचाल झाली. मानवी आकाराच्या असंख्य आकृत्या झाडीतून बाहेर आल्या. त्यांना पाहताच लांडगे उभे राहिले. त्या आकृत्या कळपाकडे येऊ लागल्या. एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे लांडगे त्यांच्या मागे येत होते. आकृत्या अगदी जवळ येऊन उभ्या राहिल्या. त्यातील एकाने दगडावर दगड घासून हातातील मशाल पेटवली. सर्वात पुढे असलेल्या माणसाचा चेहरा दिसला. तसा जोरात भुंकत मोत्या मागे सरकला. त्या गावातील लोक अगदीच मरतुकडी आणि कुरूप होती. आता समोर असलेली लोक उंच आणि धिप्पाड होती. यांची दाढी गळ्यापर्यंत लोंबत होती, तर मिशा अगदीच विरळ होत्या. चेहरा जाड आणि डोळे लहान होते. पांढऱ्या बुबुळात असलेली बावली उभट होती. भुवया दाट आणि कपाळावरील शील फुगलेली होती. फाटल्या कपड्यातून त्यांच्या शरीरावर असलेले केस दिसत होते. तो एकटक बकऱ्यांकडे पाहत होता.
मोत्या थांबायचे नाव घेत नव्हता. एकसारखा भुंकत सुटला होता. कोण आहे तुम्ही? कळपाच्या प्रमुख देवबाने दरडावून विचारले. 4 फूट उंचीच्या देवबाकडे त्याने चमकून पाहिले. या लहान मुलाकडून त्याला अशा प्रश्नाची अपेक्षा नव्हती. त्याच्या कपाळावरील शीर अधिकच फुगली. लांडग्यांचे गुरगुरणे वाढले. देवबाच्या शरीराचा थरकाप उडाला. मला विचारतो कोण आहे मी? या जंगलाच्या मालकाला? दात ओठ खात तो माणूस म्हणाला. त्याचा आवाज भयानक होता. तो एवढ्या जोरात बोलला की आसपासच्या झाडांवर बसलेले पक्षी उडून गेले. बाकीचे प्राणी जंगलाबाहेर पडाले. तो आवाज काही वेळ तिथेच घुमत राहिला. देवबा मागे सरकत गेला. त्याने खाली बसलेल्या शिवबाचा हात पकडला. मागे न बघता तिथून पळत सुटला. मोत्या आणि गाढव त्याच्या मागे पडू लागले. काही अंतरावर असणाऱ्या मेंढ्यांना हाकत तो दूर जाऊ लागला. मागे वळून बघायची त्याला हिंमत होत नव्हती. आपला पाठलाग होतोय हे त्याला माहीत होते. ती 2 लहान मुलं थकून गेली. शिवबा धापा टाकू लागला. वाटेत असलेल्या काट्यांनी दगडांनी त्याच्या पाय रक्तबंबाळ झाला. पायात अजून पळायची ताकद शिल्लक राहिली नव्हती. सर्वांची जबाबदारी असलेल्या देवबाला थकून चालणार नव्हते. तो बडे शिवबाला ओढत होता. शेवटी सगळ्यांना थांबावेच लागले. त्यांच्या कळप नदीच्या कडेने धावत होता. ती नदी निम्म्या जंगलाला वळसा घालून वाहत होती. तिच्या कडेचा भाग दलदलीचा होता. एक बकरी दलदलीत अडकत चालली होती. देवबाने तिला बाहेर काढले. पुढे जायचा मार्ग बंद झाला. दलदलीत मेंढ्या अडकायची भीती होती. पाठलाग करत असलेली लांडगे अगदी जवळ आले. आता त्यांना हल्ला करण्याची परवानगी मिळाली होती. देवबाला या क्षणी आपल्या वडिलांची खूप आठवण झाली. त्याच्या डोळ्यात पाणी आले. मोत्याचे लक्ष अजूनही त्याच्या कमरेत खोचलेल्या पुडीकडे होते. अचानक देवबाला वडिलांनी दिलेल्या पुडीची आठवण आली. एखादं संकट आल्यास त्यातील भंडारा हवेत उडवायचा होता. लांडगे काही फूट अंतरावर येऊन ठेपले. त्याने चपळाईने कमरेतील पुडी काढली. त्यातील भंडारा मुठीत पकडून हवेत उधळला. अंगावर झेप घेण्याच्या बेतात असलेला लांडगा पाहून त्याने डोळे मिटले. भंडारा उधळताच जय मल्हार असा आवाज घुमला. तो आवाज धोंडीबाचा होता. आपल्या बापाचा आवाज ऐकताच देवबाने डोळे उघडले. समोर खरंच धोंडीबा उभा होता. त्याच्या हातातील काठीच्या फटक्याने एक लांडगा आडवा पडला होता, तर बाकीचे गुरगुरत जागेवर उभे होते. दोन्ही पोरं बापाला बिलगून रडू लागली. आपल्या मालकाला पाहून जनावरे शांत झाली. आबा, तुम्ही इथे कसा आलात? देवबाने विचारले. सांगतो नंतर, दोघांना मागे सारत तो म्हणाला. खांद्यावर असलेली काठी त्याने उजव्या हातात पकडली. तसं काठीच्या टोकावर एक धारदार कुऱ्हाडीचं पातं आलं. अंधारातही ते पातं चमकत होतं. शेपटी हलवत मोत्या त्याच्या समोर आला. धोंडीबाने त्याच्या कपाळावर हात फिरवताच त्याचा आकार वाढला. लांडग्यापेक्षा दुप्पट झाला. एखाद्या वाघापेक्षा क्रूर भाव त्याच्या चेहऱ्यावर आले. तो राक्षसी प्राणी पंजाने एकसारखी जमीन उकरत होता. दोघे भाऊ डोळे फाडून हे दृश्य पाहत होते. त्याच्या मागे आलेली माणसं दूर उभी होती. भुंकताना मोत्याच्या तोंडातून मोठा जाळ निघाला. इकडे लांडग्याच्या शरीरावर असणारे केस पेटत चालले. शरीर ठिकठिकाणी फाटत गेले. त्यातून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. त्वचा पूर्ण जळाली आणि शरीरावरील हाडे बरगड्या उघड्या पडल्या. त्यांच्या चेहरा आणि सुड्यासारखे दात भयानक दिसत होते.
डोळ्यातून आगीच्या ठिणग्या निघत होत्या. समोर लांडग्याच्या आकाराच्या जडका सांगाडा उभा राहिला. धोंडीबाने कुऱ्हाड वर उचलली आणि लांडग्यावर झेप घेतली. हातातील कुऱ्हाडीने तो लांडग्याची मुंडकी उडवू लागला. कुऱ्हाडीचा वार करताच त्यांचे शरीराचे लहान लहान तुकडे पडत होते. मोत्या एका एका लांडग्याला संपवत होता, काहींना तसाच गिळून टाकत होता. लांडग्याची संख्या जास्त होती, त्यांच्याकडे भरपूर ताकद होती. धोंडीबाचे शरीर ठिकठिकाणी भाजले होते. लांडग्यांनी मोत्याची दहशत खाल्ली होती. काही वेळाच्या झटापटीनंतर सर्व लांडगे संपले. त्यांच्या मागे उभी असलेली माणसं गायब झाली. मोत्या आणि धोंडीबा त्यांना शोधत होते. इकडे देवबा आणि शिवबा अचानक हवेत उचलले गेले. ती माणसं दोघांच्या मागे उभी होती. मेंढ्या बिथरल्या आणि लांब पडाल्या. दोघे भाऊ मोठ्याने रडू लागले. धोंडीबा, आमच्या मार्गातील तू मोठा अडथळा आहेस. अजूनही सांगतो, आमच्या मार्गात आडवा येऊ नको. त्या लोकांचा प्रमुख पुढे येत म्हणाला, रक्ताला चटावलेल्या हैवानांनो, तुमच्यासारखे नरभक्षक संपवणे हेच माझ्या जीवनाचे लक्ष्य आहे. असं म्हणत धोंडीबाने हातातील कुऱ्हाड वेगाने समोर फेकली. दोन्ही भावांना पकडलेल्या माणसाच्या हातावर तिचा घाव बसला. त्याचा डावा हात खांद्यापासून तुटला. दोन्ही भाऊ जमिनीवर आदळले आणि धावत जाऊन धोंडीबाला बिलगले. ढगाळ गेलेला चंद्र बाहेर आला. एवढा वेळ मिट्ट काळोख असलेल्या त्या भागात चंद्राचा प्रकाश पसरला. तसा धोंडीबा 2 पावलं मागे सरकला. चुकी केलीस तू धोंडीबा. दोन्ही हात आकाशाकडे पसरत तो म्हणाला. चंद्राचा प्रकाश सगळीकडे पसरला होता. सगळी लोक गुडघ्यावर बसली. त्या प्रकाशामुळे त्यांच्या शरीरात बदल होत गेला. शरीर फुगत गेले. त्यावर काळेकुट्ट केस उगवले. अंगावरील कपडे फाटले आणि एक वेगळाच प्राणी तयार झाला. त्या प्राण्याला धोंडीबा ओळखत होता, पण देवबा आणि शिवबासाठी तो नवीन होता. लांडग्यासारखा तोंड असणारा तो प्राणी 7 फूट उंच होता. तो माणसाप्रमाणे 2 पायावर उभा होता. डोळे लाल भडक होती. तोंडात लोंबणाऱ्या जिभेतून रक्त टपकत होते. इतर लांडग्याप्रमाणे त्याच्या अंगावर केस होते. हाताची नखं लांब आणि टोकदार होती. सर्व लोकांचं या भयानक प्राण्यात रूपांतर झालं. त्यांची एक मोठी सेना तयार झाली. भयानक आवाजात गुरगुरत ते धोंडीबाकडे धावले. दोन्ही मुलांभोवती आपल्या शेपटीच्या विळखा घालत मोत्याने त्यांना उचलून दूर ठेवले.